भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागांवरती निवडणूक लढवेल। तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही, इच्छुकांना देऊ शकलो नाही, त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो। माननीय चंद्रकांत दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून 2 पावलं पुढं 2 पावलं पाठीमागं सरकून आज 81 उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक ऐतिहासिक अशी महायुती कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे। या संदर्भात आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले 8 दिवस तिन्ही पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी, खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून 2 पावलं पुढं 2 पावलं पाठीमागं सरकून आज 81 उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे। भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागांवरती निवडणूक लढवेल। प्रत्येक प्रभागामध्ये, बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। खरं पाहता 10 वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती। गेल्या 10 वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती। आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरीसुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही, इच्छुकांना देऊ शकलो नाही, त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो। कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही महायुती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन, एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन, एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून, प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक घरातून, लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील, ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची महायुती भविष्यातील 5 वर्ष काम करणार आहे। तुम्ही पाहिलं असेल गेल्या या 8-10 दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं, तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलाईन आहे। पण आमचं तसं असणार नाही। कारण काय झालं आहे, कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाले तसं, कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं, रखडलेला IT पार्क आहे तसं, असं नको आहे कोल्हापूरकरांना। मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास, चौफेर विकास, सर्व सोयी नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे, कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, कोल्हापूरची जनता जागरूक आहे। प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही।